सरदार सरोवर प्रकल्पासंबंधी दिल्लीत झालेल्या करारावर त्वरित चर्चा करा, मेधा पाटकर यांचे राज्य शासनाकडे मागणी. सरदार सरोवर प्रकल्पासंबंधी दिल्लीत झालेल्या करारावर त्वरित चर्चा करून राज्य शासनाने विस्थापितांचे राज्यातील व नर्मदा खोऱ्यातील आदिवासींचे हित जपावे. नर्मदेचे पाणी तापी खोऱ्यात वळवून आदिवासी बांधवांवर आणि निसर्गावर आघात व कायद्याचे उल्लंघन कशासाठी, असा सवाल नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी त्या पुढे म्हणाल्या की कारण महाराष्ट्राचं विवादमुक्त देणं राहिलेलं होतं 350 कोटी आणि महाराष्ट्राचं विवादग्रस्त देण्याचा आकडा होता 1479 कोटी. पण त्याच्याबद्दल निराकरण झालेलं नाही. कारण विवादग्रस्त का होतं? गुजरात जो पैसा मागत होता तो धरणाची किंमत वाढत गेल्यामुळे महाराष्ट्राचा हिस्साही वाढला असं म्हणत मागत होते. त्याच्याबद्दल प्रश्न होते. आणि गुजरातनी जे काही कर्ज घेतलं या धरणासाठी त्या कर्जाची रक्कम वाढत गेली तर त्याच्या व्याजावरती सुद्धा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा हिस्सा आहे, तोही त्यांनी दिला पाहिजे असं मागणं होतं. त्याला राज्यांचा प्रश्न होता. तर ह्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण सत्यवादी आणि न्यायपूर्ण होणं आवश्यक आहे, होतं आणि आहे. आणि म्हणून आता सुद्धा जे काही बैठकीचा निर्णय जाहीर झालाय पण तो मसोदा आपल्या कोणाच्या हातामध्ये आलेला नाही. आणि आमच्या दृष्टीने जे काही आमचा अभ्यास आहे त्याच्या दृष्टीने याच्यामध्ये आदिवासींवरती खूप अन्याय, जो अत्याचारच मानला जातो तो होणार आहे. त्यामुळे मंत्रालयामध्ये लवकरात लवकर बैठक लावावी आणि त्याच्याबद्दल संपूर्ण चर्चा व्हावी ही आमची मागणी आहे. नंदवैभव न्यूज साठी मुख्य संपादक जितेंद्र जाधव, नंदुरबार.